महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता की भाविकांच्या लांबच लांब ज्या आहेत त्या रांगा मंदिराच्या बाहेर लागलेल्या आहेत आणि 12 वाजल्यापासून या मंदिरामध्ये भाविकांच्या लांबच लांब जे आहेत ते आपल्याला रांगा पाहायला मिळत आहेत आणि गाभाऱ्यामधील भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत। आणि आपण पाहायला गेलो तर गेल्या 966 वर्षापूर्वीचं हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि राजा शिलहार यांनी हे उभारलेलं मंदिर आहे। आपल्यासोबत याच मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, किती वर्षापासून आपण या मंदिराचे पुजारी आहात आणि कशा पद्धतीने या ठिकाणचं वातावरण असते? आमचे ह्या मंदिराचे अंबरनाथ गाव कोळी समाज पुजारी 250 वर्षापूर्वीपासून त्यांचे वडील आमची 5वी पिढी आहे। 250 वर्ष झाले या मंदिरात आम्ही पुजारी आहोत। मंदिराची देखभाल करणं वगैरे अंबरनाथ गाव कोळी समाज पुजारी करत असतो। सालाबादाप्रमाणे याही वर्षी 14 आणि 15 फेब्रुवारी 2026 रोजी जी महाशिवरात्रीचा आपला पर्व आहे, हे महाशिवरात्रीचं महत्त्व म्हणजे शिवशंकर पार्वती यांच्या लग्नाचा सोहळा हाही महाशिवरात्र आहे। ही महाशिवरात्र आम्ही सर्वच अंबरनाथ गाव कोळी समाज पुजारी, सर्व येणारे भाविक, इथे आमचे पोलीस बांधव, MSAB, अंबरनाथ नगरपालिका सर्वांचा सहकारी लाभतो आम्हाला वॉटर सप्लायचा। त्याचबरोबर अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस PI रमेश पाटील साहेब, ACP काळी साहेब, त्याचबरोबर DCP सचिन गोरे साहेब यांचं देखील महत्त्वाचा आम्हाला सहाय्य भेटत असतो। सर, दरवर्षी या मंदिरामध्ये भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात, या वर्षीचा अंदाज काय असेल? या वर्षी साधारण 7 ते 8 लाख भाविक येण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये दर्शनासाठी जी लाईन होणार आहे ते 2 ते 2.5 लाखाच्या पुढे दर्शन घेतात लोक। येणार 7-8 लाख, पण तेवढे लोक दर्शन घ्यायला थांबत नाही। पण जे भाविक दर्शन घेतात त्यांना जरूर खरोखर भोलेबाबाचा आशीर्वाद जरूर लाभत असतो। अशा या काळामध्ये, शिवरात्रीच्या काळामध्ये सर्वच आमचे स्वयंसेवक अंबरनाथ गाव पाटील पुजारी सर्वच आम्ही इथे स्वयंसेवक मदत करत असतो, सेवा करत असतो आणि या माध्यमात सर्वांचे साथ आम्हाला भेटत असतो। तरी पण ह्या आजच्या शिवरात्री 14-15 तारखेला आल्या कारणाने गर्दी भाविकांची जास्त होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आम्हाला इथले अंबरनाथचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब आणि तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला 1,60,00,000 रुपये निधी मंजूर झालेला आहे। या शिवमंदिरचा परिसर सुशोभित करण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमात हे कार्य होता। त्याचबरोबर आम्हाला देखील आनंद आहे, आजूबाजूचा परिसर सर्व सुशोभीकरण त्याच्यामध्ये आमच्या प्लॅनमध्ये आहे आणि हे निव्वळ 1 ते 2 वर्षाच्या कालावधी आपल्याला इथे नवीन मोहरा चेहरा दिसेल, ही आमची पण देखील आणि भोलेबाबाची पण इच्छा असेल हा शिवमंदिरचा परिसर सुशोभित करून होणार आहे। आपण पाहिलेलं आहे की जवळजवळ 7 ते 8 लाख भाविक जे आहेत ते या महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत। आपण पाहायला गेलं तर इथं जे वातावरण आहे ते हर हर महादेवाच्या घोषणांनी भक्तिमय वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, अंबरनाथ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।